फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. चला, माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आज मी ब्लॉग करायला जरा लेटच घेतलेलं आहे. मला वाजून गेलेत 12 वाजलेत आणि आता आंघोळ केली आहे पिल्लूने आणि मी. पिल्लूचे पप्पा सकाळीच नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे करून ड्युटीवर गेले. आता प्रश्न पडलाय की तर काय करायचं, म्हणजे कामात राहिलेत, मशीनला कपडे लावलेले धुवायला आणि आता मला बनवायचं एकटीसाठी जेवण. आणि एकटीसाठी काय बनवू तेच विचार करते. एकटीसाठी काय बनणार आहे? खिचडी. ते सगळ्यांचं फेवरेट असते, ते म्हणजे खिचडी, आणि मी तर खिचडीच बनवेत. आणि बघा इकडे पिल्लूला काल त्याच्या पप्पांनी ट्रेन आणली होती, बघा कसा ट्रेन खेळतोय. हे बघा, काय करतोय असं? काढून टाकली खाली. व्यवस्थित खाली खेळू त्यांना, त्याला खाली सोडायचं तर टेबल वरतीच ठेवतोय तिला. तर कसं काय चालेल? ती खाली सोडायचं ना खेळायला, तर नाही ते टेबल वरतीच स्टूल वरतीच खेळवतोय तिला, तिथंच ठेवून देतोय. मग ती खाली पडून जाते सारखं सारखं. त्याचं ते हाय प्लॅटफॉर्म, पण मी ते काही जोडत नाही, कारण ते जोडून दिलं की ते सारखं सारखं तोडून टाकतोय आणि जोडायला लावतोय. मग माझी येते खुर्चीवर, मग असं एकसारखं एकच गोष्ट करायला लावली. आणि आज आमच्याकडे काही पाऊस येत नाही. आमच्याकडे रोज काय होतंय, दिवसभर आभरट असतंय, म्हणजे ऊन सावली होत असते, आणि 4-5 वाजले का इतकं पाऊस येतो ना, असं वाटतं की दिवसभरापासून चालू आहे, पण नाही. आता बघा इकडं ऊन पडलेलं आहे आणि संध्याकाळी दाखवतो मला कसा पाऊस येतो. तो ऊन पडलेलं आहे, म्हणजे उठलेलाच आहे पाऊस थोडा, पण आता ऊन आहे. दिवस झोपून गेलाय आणि माझी बघा खिचडी पण बनवून रेडी झालेली बघू शकता. चला, तर झोपलाय तर म्हटलं तोपर्यंत आपण जेवण घेऊ. मग जेवण करून भेटते मग. बघा काही संध्याकाळ झाली, म्हणजे रात्र झालेली आहे. मी बनवते आता जेवण. मी बनवते चपात्या. आता अगोदर मी चपात्या बनवते, मग मसाला भाजी. मला बनवायचं आहे ढबूकड्याची भाजी. ढबूकड्याची भाजी. काय काय आलं? कुठे गेला होता? पिल्लूचे पप्पा अजून आले नाही ड्युटीवरून. पिल्लूचं चालू आहे खेळायचं, त्याच्याकडे बघायचं पण आणि जेवण पण बनवायचं. ते आल्यावरच बनवते मी जेवण, पण आम्हाला जरा बाहेर जायचंय, त्याच्यामुळे म्हटलं अगोदर ते येत आहे तोपर्यंत जेवण तरी बनवून घेऊ. म्हणजे मग खालून आलं की काही इच्छा नाही होत बनवायची. मला तर अजिबात नाही बनवू वाटत. मग असं वाटतं फिरून आलं की मस्त मग मोबाईल पाहत बसायचं. त्यासाठी मी अगोदरच जेवण बनवून घेते. आज काय पाऊस नाही ते आमच्याकडे. तर रोज पाऊस चालूच असत होता. एवढं बरं आहे आज पाऊस नाहीये, म्हणून आम्हाला बाहेर जायचं, नाहीतर आम्ही नाही जात. मला अजिबात आवडत नाही पावसामध्ये बाहेर जायला. काय पण आमचं असलं की पिल्लूच्या पप्पाचा आणून देत होता मला बाहेर. मी जातच नाही. पिल्लूला पण घेऊन जातात, त्याला पण फिरवून आणतात. मग झाली रेडी, जेवण पण बनवून झालेलं आहे. पिल्लूचे पप्पा पण येऊन गेले. आता आम्ही चाललोय खाली. आता आल्यावर ते जेवण बनवायचं टेन्शन नाहीये. चला मग तुम्हाला पण दाखवते की आम्ही खाली कुठं गेलो होतो. भेटू थोड्या वेळामध्ये. मग आम्ही जाऊन आलो खाली खायला, पण खालचं आम्ही काही शूट नाही घेतलं. आता बसतोय आम्ही जेवण करायला. किती वाजले? 10:30 वाजले आणि आता जेवणाला बसतोय. मी तर सांगितलं होतं मी काय भाजी बनवली म्हणून. ढबूकड्यांची भाजी. टाका ना. चालू जेवणाला बसायची तयारी. जेवणाला बसायचं.
बघा पाऊस येते. मी बोलत होते ना, म्हटलं आमच्याकडे आज पाऊस नाही, पण आता येतोय. आता कहाणी, आम्हाला कहाणीशिवाय जेवण काही जात नाही. कहाणी बघतो तेव्हाच आम्ही जेवणाला बसतो. कहाणी पण पाहणं चालू असते आणि जेवण. काय आलं ते चालू होऊन जातं लगेच मध्ये मध्येच करणं. पूर्ण सामान काय करता? जेवण जेवण बघायचं काय चालू आहे. काय झालं पिल्लो? त्याला आपल्याला जेवणाला बघ. ते बघ बघ काय त्याची बघ ते. चालली हे बघ इथे काय. हे आमचं पिल्लू. हाय. हे बघा, हाय करायचं इतकं येळायचं खाली पण जातो तो, हाय हायच करत असतोय. डान्स करून स्वतःला सेलिब्रिटी समजतो तो. नाही घालता इतरवतो नुसता. चला माझ्या जेवायला बसूया. काय आम्ही जेवणाला बसत होतो, पण काय माहिती आज इकडे काहीतरी फेस्टिवल आहे वाटतं. कसलं आहे ते माहिती नाही, पण हाय बघा बाहेर कसं चाललंय त्यांचं वाजा गाता. मला पण दाखवते तिकडे. लाइटिंग वगैरे पण बघा लावलेले आहेत, किती छान दिसतंय. इथं आमच्या इथून बघा लाइटिंग वगैरे लावलेले आहेत. पोंगल आहे उद्या, आहे ना इथे पोंगल सांगत होते ना. हा आता नाही पोंगल, आता नसतंय, संक्रांत मध्ये असतंय ते, है ना. हे बघा तिकडे अशी गर्दी आहे. आमच्या घरापासून जेवायला बसलेलं बरं, काही दिसणार पण नाही आम्हाला पण नाही तुम्हाला पण नाही, त्याच्यापेक्षा जेवण केलेलं बरं. भाजीचं तिकडे घ्या. घेऊ कांदा. बघा काय काय कट करता. घेतला छोटासा कांदा घेतला. माझ्या मिस्टरांनी ते माझा कांदा काटायचं ते काय म्हणतात त्याला, काय कटिंग पॅड. हा कटिंग पॅड आहे ना, ते तोडून टाकलंय. तर मला काटायलाच जमत नाही. खाली गेली बघा, मला चांगलं लक्ष होतं आणायचं, पण विसरून गेली. ते प्रॉब्लेम मला त्याच्याशिवाय काटायला जमत नाही. मग बघा माझ्या किचन मध्ये अशी खिडकी आहे ना, तर मस्त हवा वगैरे येते तिकडनं, धूळ वगैरे बाहेर निघून जाते, गरम नाही होत. बघा पिल्लू कसा आवाज देते. अजून काय राहिलंय, परत कांदे काटले तर डोळ्यात असू आहे आता माझ्या. माझे मिस्टर खूप रडवतात मला.